मंगळवारी राज्याचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि मंगळवारच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण कायदा केला जाण्याची शक्यता आहे। मागासवर्ग आयोगाचं मराठा समाजाच्या मागासलेपणावरती शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधिमंडळामध्ये संमत होणार असल्याचं कळतंय। राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, या अधिवेशनाकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत मराठा समाजाला, काय घडण्याचा अंदाज व्यक्त होतोय? ज्ञानदा पाहता आपण मराठा आरक्षणासाठी कालच मागासवर्ग आयोगाने जे आहे ते मुख्यमंत्री यांना अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालावरती 20 तारखेला जे आहे ते अधिवेशन बोलवलं जाईल आणि अधिवेशनामध्ये हे आरक्षण देण्यासंदर्भातला कायदा जो आहे तो केला जाणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आपण पाहतोय की 10% आरक्षण देण्यासंदर्भातली शिफारस जी आहे ती मागासवर्ग आयोगाने केली आपल्याला पाहायला मिळते। यावरती 20 तारखेला चर्चा होईल आणि त्यानंतर त्या संदर्भातला जो आहे तो कायदा केला जाणार आहे। खरं तर आपण पाहतोय जर 2018ला सुद्धा अशाच प्रकारचं आरक्षण दिलं गेलं होतं, मात्र कुठेतरी कायद्याच्या कसोटीमध्ये ते अडकलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणूनच आता पूर्ण तयारी करून मागासवर्ग आयोगाने हा अहवाल दिलेला आहे। या अहवालात जर पाहिलं आपण तर मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला असल्यानं घटनेच्या 15/4 मध्ये आणि 16(4) या अनुच्छेदानुसार आरक्षणास पात्र ठरतो असा अहवाल जो आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाने लागू दिलेला आहे। त्यामुळे यानुसार जे आहे ते 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये चर्चा होईल आणि त्यामध्ये शिक्षणात आणि नोकरीमध्ये जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे। साधारणतः मराठा समाजाला उच्च न्यायालयाने नोकऱ्यात 12% तर शिक्षणात 13% आरक्षण लागू केले होते। या धर्तीवरच आता 12 आणि 13% आरक्षण द्यावे असा प्रस्ताव सुद्धा राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर कायद्याच्या कसोटीत टिकावा यासाठी सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि या सर्वेक्षणानुसार 10%च्या आसपास आरक्षण द्यावा असा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 20 तारखेला विशेष अधिवेशन होईल आणि त्यामध्ये हा कायदा पास केला जाणार आहे। मात्र कायदा पास करत असताना याची सुद्धा खबरदारी घेण्यात आलेली आहे। जर उद्या न्यायालयामध्ये हा चॅलेंज झाला तर कुठल्या प्रकारचे जे आहे आडकाठी येऊ नये याचा सुद्धा समावेश जो आहे तो सहभाग जो आहे तो केला पाहायला मिळतोय। त्यामुळे 20 तारखेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।